दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला आज पहाटे काकड आरती व ग्रंथ मिरवणुकीनं प्रारंभ झालाय। शिर्डीमध्ये अनेक वर्षांपासून 3 दिवस हा उत्सव साजरा होतो। आज उत्सवाचा पहिला दिवस आहे आणि आज पहाटे काकड आरतीनंतर ग्रंथ मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर या उत्सवाला सुरुवात झालेली आहे। उत्सवाच्या पहिल्याच दिवशी भक्तांनी सुद्धा शिर्डीत गर्दी केलेली आहे। एकूणच जर पाहिलं तर पुढचे 3 दिवस शिर्डीमध्ये साई नामाचा गजर हा ऐकू येणार आहे आणि या 3 दिवसात साई संस्थाननं सुद्धा भक्तांसाठी विशेष सुविधा या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत। एकूणच जर पाहिलं तर उद्या उत्सवाचा मुख्य दिवस आहे। उद्या रात्रभर साई मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। या सगळ्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट असा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला। काही साई भक्त आहेत, आपण विचार कुठून आलात, काय आज भावना आहेत? अकोल्यावरून आलेलो आहे। काय भावना आहे? गुरुपौर्णिमा आहे, साईंचं दर्शन घ्यायला आला। साईचं दर्शन घ्यायला चाललो आहे। काय साईबाबांकडे काय प्रार्थना आहे? काहीच ते समाधानी, सुख समाधानी सगळं। तुम्ही कुठून आलात? काय साईबाबांकडे प्रार्थना आहे? अकोल्यावरूनच आलेले आहे मी। साईबाबाबद्दल हेच आहे, श्रद्धा सबुरी सर्वांनी पाळावी। एकूण जर पाहिलं तर भक्तांना साईबाबांचं दर्शन मिळावं यासाठी साईबाबा संस्थानच देखील विशेष व्यवस्था दिलेली आहे। कुठल्याही भक्तांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते। आपण आता या दर्शन लाईनीत जर पाहिलं तर केवळ महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील राज्य, इतर राज्यातून देखील साई भक्त मोठ्या संख्येनं शिर्डीत दाखल झालेले आहेत आणि शेकडो पायी पालख्या देखील आता शिर्डीकडे मार्गस्थ झालेल्या आहेत। आज संध्याकाळपर्यंत अनेक पालख्या या शिर्डीत पोहोचतील आणि साईबाबांचं दर्शन घेऊन उद्याची गुरुपौर्णिमा साजरी करतील। गेल्या अनेक वर्षांपासून साई भक्त हे मोठ्या प्रमाणात शिर्डीत येत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर यावेळेस देखील गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईबाबा संस्थान सज्ज झालेलं आहे। पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे आणि शिर्डीत पुढचे 3 दिवस साई नामाचा गजर ऐकायला मिळणार आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।